नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। संपूर्ण अमेरिका आणि युरोप सहित जवळपास संपूर्ण जगभराच्या स्त्रियांना 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता। पुरुष प्रधान व्यवस्थेतील स्त्री पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण होते। या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या। 1907 साली स्टुटगार्ट येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली, ज्यामध्ये क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे अशी घोषणा केली। 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली। 10 तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या। या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणी ही जोरकसपणे केली। अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली। 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला होता तो पास झाला। यानंतर युरोप, अमेरिका या देशांमध्ये सार्वत्रिक मतदानाच्या हक्कांसाठी मोहिमा उघडल्या गेल्या। त्यांचा परिणाम म्हणून 1918 साली इंग्लंडमध्ये व 1919 साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले। भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला। 8 मार्च 1971 ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता। पुढे हे 1975 वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले। त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या। स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली। बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले, तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या। आता बँका, कार्यालयांमधूनही 8 मार्च साजरा व्हायला लागला आहे। आजच्या काळात जागतिक महिला दिवस सर्वत्र साजरा करताना दिसून येतो। 1975 या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले। 1977 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतूने साजरा करावा यासाठी आवाहन केले। आंतरराष्ट्रीय महिला दिवसाची सुरुवात 1911 पासून झाली। सन 1908 मध्ये न्यूयॉर्क येथील 15,000 महिलांनी चांगलं वेतन मिळावं, तसंच कामाच्या ठिकाणी महिलांसाठी चांगलं वातावरण आणि मतदानाचा अधिकार मिळावा याकरिता एक मोठा मोर्चा काढला होता। त्यानंतर 19 मार्च 1911 रोजी स्वित्झर्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क या देशांमध्ये पहिल्यांदा महिला दिवस साजरा करण्यात आला। त्यानंतर 1917 मध्ये पुन्हा रशियन महिलांनी 8 मार्च रोजी संप केला। यानंतर महिला दिवसाची तारीख बदलून 8 मार्च करण्यात आली आणि संयुक्त राष्ट्रांनी 8 मार्च 1975 रोजी हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून अधिकृतपणे मान्य केला। चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांचा जन्म वेंगुर्ले तालुक्यातील बागलांची राई तेंडोर्ली येथे झाला। त्यांच्या शिक्षणाची सुरुवात 1936 साली वेंगुर्ले येथूनच झाली। 4 जानेवारी 1950 रोजी त्यांच्या वडिलांचे निधन झाले। त्याच वर्षी एसएससीच्या वर्गात खानोलकर अनुत्तीर्ण झाले। मे 1950 मध्ये बालार्क या शालेय वार्षिकामध्ये त्यांची भवितव्य ही कविता व मोगऱ्याची वेणी ही कथा प्रसिद्ध झाली। खानोलकरांनी लिहिलेले हे आजवर उपलब्ध असलेले पहिले लिखाण आहे। 1 जानेवारी 1951 रोजी कुडाळ येथे ते व त्यांच्या मातोश्री यांनी विना गेस्ट हाऊस नावाचे लॉजिंग बोर्डिंग सुरू केले। तेथे गल्ल्यावर बसून खानोलकर कविता करत। मार्च 1951 मध्ये सत्यकथा या नियतकालिकात त्यांची जाणीव ही कविता प्रसिद्ध झाली। वैनतेय साप्ताहिकामध्ये त्यांची कुढत का राहायचे ही कविता 17 फेब्रुवारी 1953 ला प्रसिद्ध झाली व पहिल्यांदाच ते कवी म्हणून प्रकाशात आले। 26 जानेवारी 1954 या दिवशी त्यांच्या येईन एक दिवस या नाटकाचा प्रयोग झाला। रंगभूमीवर आलेले हे त्यांचे पहिलेच नाटक।
फेब्रुवारी 1954 मध्ये सत्यकथा नियतकालिकात त्यांची शून्य शृंगारते ही कविता प्रसिद्ध झाली. आरती प्रभू या टोपण नावाने प्रसिद्ध झालेली ही पहिली कविता होती. 1 जानेवारी 1957 या दिवशी त्यांनी आकाशवाणी येथील केंद्रावरती कविता संमेलनात भाग घेतला व त्यांचे आकाशवाणीवरील पहिले काव्य वाचन होते. 4 मे 1958 रोजी मालवण येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात खानोलकरांच्या पल्लवी या संपादित काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. जानेवारी 1959 अखेरीस विना गेस्ट हाऊस बंद झाले, त्यामुळे त्यांनी नोकरीसाठी पुन्हा मुंबई गाठली. जुलै 1959 मध्ये त्यांना लोणावळा येथील वसतिगृहावर देखरेख ठेवण्याची नोकरी मिळाली, पण 7 ते 8 दिवसातच ते मुंबईला परतले. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांना आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर स्टाफ आर्टिस्ट म्हणून नेमणूक झाली. 26 सप्टेंबर 1959 साली त्यांचा जोगवा हा कविता संग्रह प्रकाशित झाला. 1960च्या ऑक्टोबर महिन्यात कम्युनिस्ट असल्याच्या आरोपावरून त्यांना आकाशवाणीच्या नोकरीवरून काढण्यात आले होते. मौजच्या अंकात आपल्या कविता प्रकाशित झाल्याचे बघून खानोलकर बावरून गेले. खानोलकरांना भीती वाटत होती की अचानक मिळालेल्या या प्रसिद्धीमुळे आपली प्रतिभा, आपल्याला मिळालेली शब्दांची ही देणगी आपल्या हातून निसटून तर जाणार नाही ना. पण तसे काहीच झाले नाही. त्यांच्या प्रतिभेचा सूर्य त्यांच्या अकाली निधनापर्यंत मराठी साहित्य सृष्टीत तळपतच राहिला. अमरसिंग चमकीला हे एक भारतीय गायक आणि पंजाबी संगीताचे संगीतकार होते. चमकीलाची ज्वलंत भाषा, उच्च स्वर आणि तुंबीसह नवीन रचनांनी त्यांना लोकप्रिय केले. त्यांच्या संगीतावर ते ज्या पंजाबी ग्रामीण जीवनात वाढले त्याचा प्रभाव होता. 8 मार्च 1988 रोजी भारतातील पंजाब मधील बंडखोरी दरम्यान त्यांच्या लोकप्रियतेच्या शिखरावर असताना चमकीला आणि त्यांची दुसरी पत्नी अमरजोत यांची त्यांच्या बँडच्या 2 सदस्यांसह हत्या करण्यात आली, जी अद्याप उलगडलेली नाही. चमकीला एक प्रभावशाली पंजाबी कलाकार आणि थेट स्टेज परफॉर्मर होते. ज्यांना पंजाबचे एल्विस ही म्हटले जाते. त्यांचे पहिले रेकॉर्ड केलेले गाणे होते टाकुए ते टाकुआ आणि त्यांच्या हिट गाण्यांमध्ये पहिले ललकरे नाल आणि बाबा तेरा ननकाना, तार गई रविदास दी पथरी आणि तलवार में कलगीधर दी या भक्तिगीतांचा समावेश आहे. संगीताची नैसर्गिक आवड असल्याने चमकीलाने हार्मोनियम आणि ढोलकी वाजवायला शिकली. 1979 मध्ये चमकीला त्याचा जिवलग मित्र कुलदीप पारस सोबत सायकलवरून पहिल्यांदाच सुरिंदर शिंदांकडे गेला. जेव्हा शिंदाने 18 वर्षांच्या चमकीलाला गाताना ऐकले तेव्हा अखेर त्याला तो शिष्य सापडला ज्याचा तो शोध घेत होता. चमकीला पुढे के दीप, मोहम्मद सादिक आणि शिंदा यांसारख्या पंजाबी लोक कलाकारांसोबत वाजवत असे. चमकीलाने शिंदासाठी अनेक गाणी लिहिली आणि एकल कारकीर्द करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या सोबतच होता. पंजाबी भाषेत चमकीला म्हणजे चमकणारा हे रंगमंचांचे नाव धारण केल्यानंतर चमकीलाने प्रथम महिला गायिका सुरिंदर सोनिया सोबत भागीदारी केली, ज्यांनी पूर्वी सुरिंदर शिंदा सोबत काम केले होते. शिंदा गुलशन कोमलला कॅनडा दौऱ्यावर घेऊन गेल्यानंतर सोनियाला एकाकी वाटले. त्यानंतर तिने चमकीलाला त्याचा पहिला अल्बम रेकॉर्ड करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात महत्वाची भूमिका बजावली. या जोडीने 8 युगलगीते रेकॉर्ड केली आणि 1980 मध्ये चरणजीत आहुजा यांच्या संगीतासह तकू ते तकवा हा अल्बम रिलीज केला. त्यांनी स्वतः चतुराईने लिहिलेली गीत पंजाबमध्ये हिट झाली. 1980 मध्ये चमकीला यांना वाटले की त्यांना सुरिंदर सोनियाच्या मॅनेजरकडून खूपच कमी पगार मिळत आहे आणि त्यांनी स्वतःचा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. चमकीला यांनी मिस उषा किरण, अमर नूर आणि इतरांसोबत अल्पकालीन स्टेज भागीदारी स्थापित केली होती. बहुतेक वेळा त्यांनी स्वतःचे गीत लिहिणे सुरू ठेवले. त्यापैकी बहुतेक गीते बालिश आणि सूचक होती, परंतु विवाहबाह्य संबंध, दारू आणि ड्रग्ज वापर यावर अस्खलित भाष्य होते. या जोडप्याचे आकर्षण केवळ पंजाबमध्येच नव्हते तर परदेशातील आंतरराष्ट्रीय पंजाबी लोकांमध्येही वाढले. याच सुमारास चमकीला त्याच्या समकालीनांपेक्षाही जास्त बुकिंग मिळवत असल्याची अफवा पसरली होती. गुलजार सिंग शौकी यांनी लिहिलेले आवाज मर्दी नहीं या चरित्राच्या संशोधनादरम्यान असे आढळून आले की त्यांच्या लोकप्रियतेच्या शिखरावर असताना चमकीलाने 365 दिवसात 366 शो केले होते. 8 मार्च 1988 रोजी दुपारी 2 वाजता पंजाब मधील मेहसमपूर येथे कार्यक्रम करण्यासाठी पोहोचलेले चमकीला आणि त्यांची पत्नी अमरजोत
दोघेही त्यांच्या गाडीतून बाहेर पडताच त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले। मोटरसायकल स्वारांच्या एका टोळीने अचानक गोळीबार केला, ज्यामध्ये हे जोडपे आणि त्यांच्या सोबतच्या इतर सदस्यांचा जीव गेला। तथापि गोळीबाराच्या संदर्भात कधीही अटक करण्यात आली नाही आणि हे प्रकरण कधीच सोडवले गेले नाही। साहिर लुधियानवी तथा अब्दुल हई हे एक प्रसिद्ध कवी आणि हिंदी चित्रपट गीतकार होते। संगीतकार SD बर्मन यांच्या सोबत साहिर यांची हिंदी चित्रपट सृष्टीतील वाटचाल सुरू झाली। पहिल्याच भेटीत सचिनदांना साहिर यांनी काही ओळी लिहून दिल्या। 1951 मध्ये आलेल्या नौजवान या चित्रपटात या गीताचा समावेश झाला आणि हे गीत प्रचंड लोकप्रिय ठरले। साहिर यांनी या प्रेम गीतात संपूर्ण निसर्ग उभा केला होता। या गीताने चित्रपट सृष्टीला साहिर यांच्या प्रतिभेची चुणूक दाखवून दिली। त्यानंतर त्यांनी मागे वळून कधीच पाहिले नाही। प्रख्यात अभिनेते व दिग्दर्शक गुरु दत्त यांच्या बाजी या प्रथमच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटासाठी साहिर यांनी लिहिलेले तस्बीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले या गीताने लोकप्रियतेचे उच्चांक गाठले। अभिनेते देवानंद यांच्या म्हणण्यानुसार हे एक गाणे ऐकण्यासाठी त्यावेळी लोक जोधपूरच्या हवाई दलाच्या केंद्रावर तुफान गर्दी करायचे। पश्चिम बंगालमधील बाउल परंपरेत कीर्तनाच्या स्वरूपात गायल्या जाणाऱ्या आन मिलो शाम सवेरे हे गाणे साहिर यांच्यातील प्रतिभावंत गीतकारावर शिक्कामोर्तब करणारे ठरले। प्रेमातले गहिरेपण दाखवण्यासाठी साहिर त्यांच्या अनेक गाण्यांमध्ये निसर्गातील वेगवेगळ्या प्रतिमांचा अचूक वापर करायचे। ठंडी हवाएं लहराए के आए नंतर देवानंद व कल्पना कार्तिक यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या चुप है धरती चुप है चांद सितारे या गाण्यातही साहिर यांनी तोच भन्नाट प्रयोग केला होता। गुरुदत्तचा प्यासा हा चित्रपट साहिर SD बर्मन जोडीच्या यशस्वी कारकिर्दीतील कळसअध्याय म्हणावा लागेल। प्यासा चित्रपटाच्या पोस्टरवर या दोघांचीही नावे झळकलेली दिसायची। मात्र प्यासाचे यश हे फक्त त्यातील गीत रचनांमुळेच आहे, संगीतामुळे नाही असे साहिर यांचे म्हणणे होते। SD बर्मन यांच्या ते जिवारी लागले आणि ही जोडी तुटली, पण प्यासातील त्यांच्या कलाकृती अजरामर ठरल्या। त्यातील साहिर यांनी लिहिलेली सर्वच गीते अक्षरशः महान असली तरी ते दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है याला तोड नाही। सचिन बर्मन दूर गेल्यानंतर साहिर आणि OP नय्यर ही जोडी जमली। या जोडीने नया दौर, तुमसा नहीं देखा असे अनेक चित्रपट केले। 1957 मध्ये दिलीप कुमार व वैजंतीमाला यांच्यावर चित्रित झालेल्या मांग के साथ तुम्हारा मैंने मांग लिया संसार या गीतातील शब्दांनी तरुणाईला भारून टाकले। या शब्दांची जादू आजही संपलेली नाही। संगीतकार खय्याम यांच्या सोबत साहिर यांनी चित्रपट सृष्टीला अनेक अजरामर गीते दिली। मात्र कभी कभी चित्रपटासाठी साहिर यांनी लिहिलेले मैं पल दो पल का शायर हे शब्द अनेकांना हेलावून सोडते। साहिर यांनी यातून तमाम शायरांची व्यथाच मांडल्याचे बोलले गेले। या गाण्यासाठी त्यांना उत्कृष्ट गीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळालेला आहे।